उद्धव ठाकरेंचा फोन आला होता। विधान परिषदेच्या जागेचा प्रश्न उद्यापर्यंत निकाली लागेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। मुंबईतून विधान परिषदेसाठी भरलेले अर्ज ठाकरे गटानं कायम ठेवावेत, मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मागे घ्यावेत, नाना पटोले यांची मागणी। नाना पटोलेंना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मागे घ्यावे या पटोले यांच्या मागणीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 4 जागांवर आमचं चांगलं काम, त्यामुळे परंपरागत पद्धतीने 4ही जागा जाहीर केल्या, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा लोकांनी डोक्यात ठेवला, त्यामुळे गडबड झाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचा बारामतीत जनता दरबारात शरद पवार आणि युगेंद्र पवार एकत्र। बारामतीत युगेंद्र पवारांच्या जनता दरबारात शरद पवारांची उपस्थिती। विधानसभा निवडणुकीत बारामतीतून युगेंद्र पवारांना तिकीट द्या, कार्यकर्त्यांची पवारांकडे आग्रही मागणी। बारामती पश्चिम महाराष्ट्र हा सर्व दादा लोकांचा पट्टा, त्यामुळे इथून कधी कोणता दादा उदयास येईल सांगता येत नाही, युगेंद्र पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास केवळ 1 दिवस बाकी असताना अद्यापही राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना, राज्यसभेसाठी समीर भुजबळ, पार्थ पवार, बाबा सिद्दीकी इच्छुक। जागा वाटपाची चर्चा पक्षाच्या नेत्यांसमोर करावी, माध्यमांसमोर नको, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांनी केलेल्या जागा वाटपाच्या वक्तव्यावर शिरसाट यांची सूचना। बीडचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अजित पवारांच्या गळाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची सूचक एक्स पोस्ट। बीडच्या बाप्पांचा दादांना फोन, मोठ्या मनाचा दादा, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पोस्ट। अमोल मिटकरींची पोस्ट पाहिलेली नाही, शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांसोबतच असेल, मिटकरींनी जनतेतून निवडून यावं, मग दुसऱ्यांबद्दल बोलावं, बजरंग सोनावणेंची अमोल मिटकरींवर प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये अस्वस्थता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक। शिंदे राज ठाकरेंना पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेत, सुपारी घेतलेल्या पक्षांनी कशासाठी नाराज व्हावं, खासदार संजय राऊतांची टीका। बाळा नांदगावकर यांच्याशी बोललो, त्यांना निमंत्रण मिळालं नाही, पण असे होऊ नये याबाबत वरिष्ठांना सांगेन, राज यांना शपथविधीचं निमंत्रण न दिल्याबद्दल सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, मनसेच्या इतर नेत्यांचीही उपस्थिती। सेवकांमध्ये मीपणा नको, अहंकार नसावा, सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या। अहंकार बाळगणाऱ्यांना सत्तेवरून दूर करा, मोहन भागवतांनी हे सरकार खाली खेचावं, संजय राऊतांचं मोहन भागवतांना आवाहन। प्रवासात असलेलं मोहन भागवत नेमकं काय म्हणाले पाहिलं नाही, परंतु बराच वेळा बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो, चंद्रकांत पाटलांची भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। सेवेच्या बाबतीत नम्रता असायला हवी, हे त्रिवार सत्य, यातून कुणाचे कान टोचले हे आपापल्या परीनं लोक अर्थ काढतात, मला वाटत नाही त्यांनी कुणाचे कान टोचले असावेत, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचं मत। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली, दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्यपालांची चर्चा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी। कुठेही अशांतता असू नये, देशविरोधी शक्तींना याचा फायदा होऊ नये, मणिपूरमध्ये 7 दशकांपासून हे होतंय, सरकार यावर लक्ष ठेवून, मोहन भागवतांच्या मणिपूरबाबतच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। 14 जून रोजी महाराष्ट्र भाजपची महत्त्वपूर्ण बैठक, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात बैठक होणार। उद्धव ठाकरे यांनी 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बोलावली बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्क प्रमुखांशी संवाद साधणार। ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा, वांद्रेतल्या रंगशारदा सभागृहामध्ये संध्याकाळी 5च्या दरम्यान मेळाव्याचं आयोजन। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 4था दिवस, गोड बोलून काटा काढण्याचं सरकारचं काम सुरू, मनोज जरांगेंचा आरोप। सरकारला मराठ्यांबाबत माया असती तर 4 दिवस उपोषण करूच दिलं नसतं, मनोज जरांगेंची टीका। बीपी शुगर डाऊन झाल्यामुळे मनोज जरांगेंना उपचारांची गरज, मात्र जरांगेंचा उपचार घेण्यासाठी नकार। संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली, भुमरेंकडून जरांगेंच्या प्रकृतीची
विचारपूस आणि काळजी घेण्याची विनंती. मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी नेतृत्व करत मार्गदर्शन करावं, सकल मराठा समाजाचं शरद पवारांना साकडं. शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला तर आम्ही सर्व आपल्यासोबत राहू, नाही तर राज्यभर लाक्षणिक उपोषण करू, तर पहिलं पवारांच्या घराबाहेर उपोषण करू, सकल मराठा समाजाचा इशारा. सोलापूर बार्शी महामार्गावर वैराग इथे मराठा बांधवांचा रास्ता रोको, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला देखील दिला पाठिंबा. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 2 दिवसात हिंगोली जिल्ह्यात आंदोलन करू, मराठा समाजाचा प्रशासनाला इशारा. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुंशी विद्यालयाला जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव, जय जगदंब शिक्षण संस्थेनं ठराव केला. जरांगेंची सहमती मिळताच कार्यक्रम करून शाळेला नाव दिलं जाणार. अतुल सावेंना संभाजीनगरचे पालकमंत्री करा, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची फडणवीसांकडे मागणी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्वीकारला वाणिज्य मंत्रिपदाचा पदभार, राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांचीही उपस्थिती. पुण्याचे खासदार केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारला पदभार. पदभार स्वीकारण्यापूर्वी मोहोळ यांनी घेतली अमित शहांची भेट. खासदार अक्षय खडसे यांनी युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री म्हणून स्वीकारला पदभार. सगळ्या जनतेचे आणि मोदींचे मानले आभार. मोदींचे युवकांप्रती विजन असल्याची रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्वीकारला पदभार. सामाजिक न्याय विभागाची तिसऱ्यांदा जबाबदारी सोपवल्याबद्दल रामदास आठवले यांनी मानले मोदींचे आभार. नितीन गडकरींना सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान. गडकरी उद्या केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा पदभार स्वीकारणार. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच प्रतापराव जाधव यांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प. गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात काम करणार, प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया. ठाण्याचे खासदार नरेश मस्केंनी राज ठाकरेंची भेट घेतली. नरेश मस्के माक्षादारानं शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचल्यानं विविध चर्चांना उधाण. अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. लोकसभा निकालानंतर सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळेंवर उद्या दुपारी मुंबईत अंत्यसंस्कार. 10 जून रोजी अमेरिकेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अमोल काळेंचं निधन. आदित्य ठाकरेंकडून मुंबईतील नालेसफाईची पाहणी. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली नाही, पंप देखील बसवण्यात आलेले नसल्याची आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. सोलापुरातील नालेसफाईची खासदार प्रणिती शिंदेंकडून पाहणी. पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्या परिसरात जाऊन प्रणिती शिंदेंची अधिकाऱ्यांसह पाहणी. पहिल्याच पावसात पाणी साचून झालेल्या नुकसानाची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी. नागरिकांशीही साधला संवाद. नागपूरच्या पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात त्यांची सून अर्चना पुट्टेवारच मास्टरमाइंड. अर्चना यांनीच कुटुंबातील ड्रायव्हर सार्थक बागडेला दिली होती सासऱ्यांच्या हत्येची सुपारी. सासऱ्याच्या हत्येची सुपारी देणाऱ्या अर्चना पुट्टेवार यांच्यासह वाहन चालक सार्थक बागडे याच्यासह 6 जणांना अटक. 5 महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटून मारलं, नराधम बापाला अटक. उरणमधली घटना. पती पत्नीत कडाक्याचं भांडण झाल्यानं पती खुशीराम पत्नीच्या मांडीवर झोपलेल्या 5 महिन्यांच्या रुहीला खेचून त्यानं जमिनीवर आपटलं. भीक मागून पैसे आणण्यासाठी मद्यपी पित्यानं स्वतःच्या 6 वर्षांच्या मुलाला लोखंडी सळीनं सटके दिले. जालना शहरातील मंगळ बाजार भागातली घटना. मुलावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार. नीट परीक्षेतील गोंधळाच्या विरोधात अहमदनगरच्या दिल्ली गेट परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. भविष्यात याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. नीट परीक्षा यंत्रणा दलालांच्या ताब्यात गेली आहे का? नीट परीक्षेतील गोंधळावरून अमित ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. तात्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा. मालेगाव तालुक्यात अजंगवडेल परिसरात विजेच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस. तब्बल 2 तास अतिवृष्टी. पाडगण आणि मोरगव्हाण शिवारात पाणी साचलं. अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग. गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं नालेसफाईचा दावा केलेला फोल, काही नाले ओसंडून वाहत आहेत. न्यू गोविंदवाडी परिसरात नाल्याचं पाणी रस्त्यावर. नवी मुंबईतील ऐरोली भागात बिजली मार्गावरील लोखंडी कमान पावसामुळे अचानक कोसळली. सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्यातील फ्लॉवर व्हॅलीजवळ रुणवाल नगर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे येथील साधना विला सोसायटी बाजूला असलेल्या होर्डिंग्स धोकादायक स्थितीत. होर्डिंग्स कॉन्ट्रॅक्टरला त्वरित होर्डिंग्स काढण्याचे आदेश. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. हजारो लिटर पाणी वाया. जलवाहिनी फुटल्यानं कल्याणमधील पाणी पुरवठा बंद. ठाण्यातील नालेसफाईवरून जितेंद्र आव्हाडांची महापालिकेवर टीका. नालेसफाईच्या टेंडरच्या चौकशीची मागणी. नालेसफाई असून ही नालेसफाई नसून हातसफाई असल्याची आव्हाडांची टीका. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात अस्तान धनगरवाडी इथे भूस्खलन होऊन दरड कोसळली. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. नाशकात पावसाळा सुरू होऊन रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरू. शहरात प्रचंड वाहतूक कोंडी. वाहतूक शाखेचं मात्र दुर्लक्ष. खोदकामामुळे पाणी साचल्यास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल. जम्मू काश्मीरमध्ये भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा अहमदनगरच्या बजरंग दलाकडून निषेध. दिल्ली गेट परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं निषेध आंदोलन. वर्ध्यातील नागठाणा गावात स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. संतप्त गावकऱ्यांकडून रोठा ग्रामपंचायतीच्या आवारातच मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थ शांत. सांगलीच्या कडेगावमध्ये नागरिकांचा टेंभूच्या पाण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा. टेंभू प्रशासन आणि शासनानं दखल घेऊन पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी. मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यात येडशीमधला रामलिंग धबधबा पूर्णपणे प्रवाहित. पर्यटकांची पावलं रामलिंग धबधब्याकडे. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. अचानक सुरू झालेल्या पावसानं पर्यटकांची तारांबळ. गोंदियात पावसाची दडी. जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर. उकाडा वाढल्यानं नागरिक हैराण. बळीराजालाही चांगल्या पावसाची प्रतीक्षा. अमरावतीत पावसाची दमदार हजेरी. पाऊस आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. शेतकऱ्यांना पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा. मनमाड शहर आणि परिसरात पावसाची पुन्हा हजेरी. पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत. टंचाईग्रस्त मनमाडकरांना दिलासा. संगमनेर तालुक्यासह परिसरात पावसाची जोरदार हजेरी. पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजाला दिलासा. जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात गुडघाभर पाणी. अकोल्यात पावसाला सुरुवात. सलग तिसऱ्या दिवशी अकोल्याला पावसानं झोडपलं. लालबागच्या राजाचं श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न. बाळासाहेब कांबळे, मूर्तिकार रत्नाकर कांबळे यांच्या हस्ते कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत पूजन. खजिनदार मंगेश दळवी यांनी केलं पावती पुस्तकाचं पूजन. आषाढी यात्रेसाठी एसटी 5000 विशेष जादा बसेस सोडणार. ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार. अमरावतीतील कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखीचं यंदाचं 430वं वर्ष. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चंद्राबाबू नायडू उद्या घेणार शपथ. शपथविधीचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना निमंत्रण. नितीश कुमार राहणार शपथविधीला उपस्थित. वाराणसीतून प्रियंका गांधींनी निवडणूक लढवली असती तर नरेंद्र मोदींचा पराभव झाला असता. रायबरेलीतील सभेत राहुल गांधींचं वक्तव्य. मध्य प्रदेशातल्या पीथमपूर सेक्टर 3 इथे औद्योगिक परिसरातील सिग्नेट पाईप कारखान्यात भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.